नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 2 एप्रिल सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील कोणत्या भागात पाऊस गारपीट होईल, कोणत्या तालुक्यात शक्यता अधिक असेल. सविस्तर अंदाज पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सध्या अजूनही तुम्ही पाहू शकता की कमी दाबाचा पट्टा हा राज्याच्या अंतर्गत भागातून अशा प्रकारे गेलेला दिसतोय. त्यासोबतच वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रफसुद्धा खाली आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता वेस्टर्न डिस्टर्बन्सचे हे जे काही ढग आहेत, हे पाकिस्तानच्या आसपास सुद्धा दिसतायत आणि हे पूर्वेकडे हळू-हळू सरकत आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स. त्यासोबत त्याच्याही अजून वरती वेस्टर्न डिस्टर्बन्सची दुसरी जी फळी असते, त्याच्याही वरचे वारे राज्याच्या आसपासून जात आहेत. परिणामी राज्यात पाऊस आणि गारपीट ही होत आहे आणि हिची पुढे सुद्धा शक्यता आहेच. सकाळी जर आपण पाहिलं तर 8:45-9 वाजताच्या आसपास नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. चंद्रपूरच्या आसपास पावसाचे हलक्याशा पावसाचे ढग आहेत. बीड, सोलापूर, सांगली आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये हलकेसं ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलके थेंब होत असतील किंवा हलक्याशा सरी पाहायला मिळाल्या असतील. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागाकडे सुद्धा ढग दाटलेले आहेत. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे, पण ते ढग विशेष पावसाचे नाहीत. आणि सुरुवातीला आपण जिल्हानिहाय पाहूयात आणि त्यानंतर तालुके पाहूयात. तर आज पाऊस आणि गारपीट शक्यता अधिक असलेला भाग आहे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे पूर्व भाग, साताऱ्याचे काही भाग, पुणे, त्यानंतर रायगडचे तलावांचे थोडेसे भाग, नाशिक, धुळे, अहिल्यानगरचे काही भाग, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोलीचे काही भाग आहेत. इकडे नंदुरबार असेल. या भागामध्ये मेघगर्जना, पाऊस किंवा इकडे बेळगावचा थोडासा भाग, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होईल. वादळी वारे वेगाने वाहतील. त्यानंतर धाराशिवचे उत्तर भाग, लातूरचे उत्तर भाग, नांदेडचे उत्तरेकडील भाग, यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी राहतील. आणि याही पट्ट्यात जर जास्तच वातावरण अनुकूल झालं तर गडगडाट सुद्धा आणि दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक ढगनिर्मिती झाली किंवा इकडे पश्चिमेकडील ढग जे आहेत त्या ठिकाणी आले, तर पाऊस होण्याची शक्यता राहील. या व्यतिरिक्त पालघर, ठाणे हा जो काही भाग आहे, याचे हे पूर्वेकडील भागांमध्ये किंवा रायगडचा, रत्नागिरीचा इतर भाग आहे मध्यापासून पूर्वेकडे. तर याही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी किंवा गोव्यापर्यंत गडगडाट किंवा स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर पाऊस होण्याची शक्यता राहील. आणि बिदर, गुलबर्गा हा जो काही भाग आहे, विजापूर, बागलकोट याही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली, तरच पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात ही दिसत आहे. आणि एकूणच जर आपण ढगांची दिशा पाहिली, तर ढगांची वाटचाल आज उत्तर, उत्तर-पूर्व दिशेला अशा प्रकारे ढगांची वाटचाल राहण्याचा अंदाज आहे. ही वाटचाल सध्याच्या अपडेटमधून किंवा सध्या जे काही वारे वाहत आहेत त्याच्यावरून सांगितलेलं आहे. कदाचित ढगनिर्मिती झाल्यावर एखाद्या भागांमध्ये वाटचाल थोडीशी वेगळी सुद्धा राहू शकते. काही ठिकाणी जास्त उत्तरेकडे सुद्धा ढग जाऊ शकतात, तर काही ठिकाणी जास्त उत्तर-पूर्वेकडे सुद्धा ढग जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण तालुके जर पाहिले, की ज्या ठिकाणी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता जास्त आहे, तर साक्री, नंदुरबार, धुळे, शिरपूर, सिंदखेडा, सटाणा बागलाण, देवळा, चांदवड, निफाड, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, खेड, पुणे शहराच्या आसपास किंवा इकडे मुळशी, मावळ, हवेली, वेल्हा, भोर या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. असं नाही की गारपिटीची शक्यता सांगितली म्हणजे याच जिल्ह्यांमध्ये, याच तालुक्यांमध्ये गारपीट होईल. याच्या आसपास सुद्धा गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या या तालुक्यांमध्ये शक्यता अधिक दिसते. कदाचित तालुके बदलू सुद्धा शकतात. वाऱ्याची जर दिशा किंवा मेघगर्जनेचे ढग वेगळ्या ठिकाणी विकसित झाले तर. त्यानंतर वाई, खंडाळा, सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर, पाटण, कराड याही ठिकाणी गारपीट शक्यता अधिक आहे. शाहूवाडी, राधानगरीच्या आसपास गारपीट शक्यता दिसते. कणकवली, कुडाळ, त्यानंतर लांजा, राजापूरचे पूर्वेकडील भाग, खेड, चिपळूणचे पूर्वेकडील भाग किंवा पोलादपूर, महाडच्या आसपास सुद्धा गारपीट होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे. तसंच इकडे बीड शहराच्या आसपास पाऊस आणि गारपीटची शक्यता आहे. त्यानंतर या ठिकाणी बुलढाण्यात शेगाव असेल, खामगाव असेल, बालापूर, अकोला पाऊस गारपीटची शक्यता दिसते.
चिखलदरा, अचलपूरच्या आसपास सुद्धा पाऊस आणि गारपीट शक्यता दिसते. रावेर, पाऊस गारपीट शक्यता दिसते. कन्नड, सिल्लोड, सोयगाव पाऊस गारपीट शक्यता दिसते. आणि या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे जे काही तालुके सांगितलेत या ठिकाणी थोडीशी शक्यता अधिक दिसते पावसाची म्हणून यांची नावे घेतलेली आहेत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.